नमस्कार मित्रांनो, आज आपला पोल्ट्रीतला 7वा दिवस. आल्या आल्या आपण दरवेळीप्रमाणे जी लाईट बंद करतो, ती लाईट आज आपण बंद नाही करणार, कारण सलग 3 दिवस पाऊस पडत असल्यामुळे वातावरणामध्ये गारवा आहे. आल्या आल्या आपण जो मधला पडदा आहे तो सोडून घेतला, जेणेकरून अमोनिया वायू हा रिलीज होईल. त्याचप्रमाणे गोळा झालेला पक्षी आपण हा हुसकून दिला. त्याचप्रमाणे आपण आजची मर गोळा करून घेतली व जमा झालेला पक्षीही हुसकून दिला. आजची मर आपली आहे समोर ही 6 मर. त्याचप्रमाणे आज आपण पाणी बदलत असताना पाण्यामध्ये ॲसिटिक ॲसिड आणि क्लीन टॅपच्या गोळ्यांचे तुकडे पाण्यामध्ये आपण टाकले. त्याचप्रमाणे पक्ष्यांसाठी फ्रेश पाणी आपण भरून घेतले. आपण हा व्हिडिओ कोठून पाहत आहात आणि आपल्या भागामध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करणाऱ्या कोणत्या कंपन्या आहेत, त्या कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. त्याचप्रमाणे जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबून नोटिफिकेशन ऑन ठेवण्याचा प्रयत्न करा, की जेणेकरून तुम्हाला 1 ते 40 दिवसाच्या पोल्ट्रीचे नियोजन मिळू शकेल. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आज आपला पोल्ट्रीतला 7वा दिवस. आल्या आल्या आपण दरवेळीप्रमाणे जी लाईट बंद करतो, ती लाईट आज आपण बंद नाही करणार, कारण सलग 3 दिवस पाऊस पडत असल्यामुळे वातावरणामध्ये गारवा आहे. आल्या आल्या आपण जो मधला पडदा आहे तो सोडून घेतला, जेणेकरून अमोनिया वायू हा रिलीज होईल. त्याचप्रमाणे गोळा झालेला पक्षी आपण हा हुसकून दिला. त्याचप्रमाणे आपण आजची मर गोळा करून घेतली व जमा झालेला पक्षीही हुसकून दिला. आजची मर आपली आहे समोर ही 6 मर. त्याचप्रमाणे आज आपण पाणी बदलत असताना पाण्यामध्ये ॲसिटिक ॲसिड आणि क्लीन टॅपच्या गोळ्यांचे तुकडे पाण्यामध्ये आपण टाकले. त्याचप्रमाणे पक्ष्यांसाठी फ्रेश पाणी आपण भरून घेतले. आपण हा व्हिडिओ कोठून पाहत आहात आणि आपल्या भागामध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करणाऱ्या कोणत्या कंपन्या आहेत, त्या कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. त्याचप्रमाणे जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबून नोटिफिकेशन ऑन ठेवण्याचा प्रयत्न करा, की जेणेकरून तुम्हाला 1 ते 40 दिवसाच्या पोल्ट्रीचे नियोजन मिळू शकेल. धन्यवाद.